माहिती होतं, देवेंद्रजींनी मला सांगितलं जे दोघं उभे राहिले तर पुन्हा हा मतदारसंघ आपण करू किंवा काही करू, आपल्याला या दोघांपैकी एकाला सोबत करायला लागतंय आणि जर आपण ही निवडणूक सहजपणे जिंकू अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली होती. आणि मुख्यमंत्र्यांना मला शब्द होता, साहेब चिंता करू नका, आता कराड उत्तरची निवडणूक एकच होईल, अजिबात काळजी करू नका. त्यामुळे त्यावेळी दादाला विनंती केली आणि दादाने ऐकलं, मुख्यमंत्र्यांचं ऐकलं, आमच्या सगळ्यांचं ऐकलं आणि त्यावेळी अनेकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालं. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी जिल्हाध्यक्ष होतो आणि जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना समन्वयाची जबाबदारी माझ्यावर होती. तेव्हा एका बाजूला धैर्यशीलता, एका बाजूला मनोजता, दुसऱ्या बाजूला पण अतुल बाबा आणि त्यावेळी खूप मोठ्या धाडसाला माहिती नाही परमेश्वर कुठली शक्ती देतो अशा वेळी, पण त्याला धाडस केलं आणि चौघांचाही हात वर केला आणि त्याला सांगितलं की आम्ही चौघही विधानसभेमध्ये जाणार आहे आणि चौघही आमदार होणार आहे. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा आपण प्रामाणिक भूमिका ठेवून काय भूमिका घेत असतो तेव्हा परमेश्वर आमच्या पाठीशी राहत असतो, देवाभाव आपल्या पाठीशी राहत असतो आणि त्याचं फलित म्हणून आज आपण करतोय की आम्ही चौघही आमदार आहे. आम्ही चौघही आमदार आहे. आता आमदार व्हायची अनेक लोकांची इच्छा आहे. काळजी करू नका, भविष्यात त्यांच्याही इच्छा पूर्ण होतील, कारण देवाभावाला वेगळी शक्ती आहे आणि ती शक्ती सगळ्यांचं समाधान करणारी आहे हे या निमित्ताने आपल्याला सांगेल. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. सांगलीकरांना मनापासून धन्यवाद देतो. सांगली सातारा महाल लावायचा प्रयत्न अनेक लोकांनी केला. कुणीतरी महाराज नवाजांचा करून सांगण्याचा प्रयत्न केला. कुणीतरी मतदारांचा पुन्हा तळा मारून मतदान करण्याचा प्रयत्न केला. पण आता सगळ्यांना दाखवून दिलं या जिल्ह्यानं की आता राजकारण हे सामान्य कार्यकर्त्याचं आहे. आता कुठल्याही प्रस्थापितांचं आणि वादावर कारखाना बसून राजकारण चालणार नाही, तर आता गावघरामध्ये येऊन राजकारण करावं लागेल हा मेसेज या निमित्तानं दिलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगलीकरांचं मनापासून आभार मानतो, दादांचं पुन्हा एकदा कौतुक करतो. माझ्यामुळे आपला आनंदावर मला वाटतंय जो उत्साह असतो थोडा कमी झालाय, परंतु कोल्हापूरमधनं मला इथे यायचं होतं. दादांचा आग्रह होता की भाऊ तुम्ही आल्याशिवाय मी सर्टिफिकेट घेणार नाही, त्यामुळे मला येणं बंधनकारक होतं. त्यामुळं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण खूप उशीर थांबलाय. पुन्हा एकदा दादांचं अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय भारत.